श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा माघी गणेश जयंती 22 जानेवारी गुरुवारी येत आहे. या दिवशी गणपतीचा जन्मोत्सव साजरा होतो. या दिवशी केलेल्या पूजेमुळे घरात सुख समृद्धी येते. श्री गणेशाची आराधना केल्यानंतर प्रत्येक शुभ कार्याला सुरुवात होते. गणपती, विघ्नहर्ता, विनायक आणि एकदंत अशा वेगवेगळ्या नावाने श्री गणेशाला ओळखले जाते. त्यात गणेशाचे आगमन प्रत्येकाच्या घरोघरी होणार असून भाविक त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. हिंदू पंचांगानुसार गणेश जयंती दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरी केली जाते. माघ महिन्यातील ही गणेश जयंती माघ विनायक चतुर्थी किंवा गणेश जयंती किंवा तिलकुंद चतुर्थी म्हणून ओळखली जाते. भाद्रपद महिन्यातील चतुर्थी ही मुख्य गणेश चतुर्थी असते, तर माघ महिन्यातील चतुर्थी ही माघी गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते. या दिवशी गणपतीचा जन्म झाला म्हणून याला गणेश जयंती म्हणतात. गणपती हा विघ्नहर्ता असल्याने या दिवशी त्यांची पूजा केल्याने सर्व संकट दूर होतात आणि जीवनात सुख समृद्धी येते. या दिवशी गणपतीची विधिवत पूजा, आराधना आणि व्रत केले जाते, ज्यामुळे मनोकामना पूर्ण होतात. भाद्रपद चतुर्थीला मोदकाचा नैवेद्य असतो, तर माघी गणेश जयंतीला तिळाच्या लाडवाचा नैवेद्य हा गणपती बाप्पांना दाखवला जातो. माघी गणेश जयंतीला वरद चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी असं म्हटलं जातं. पौराणिक कथेनुसार याच दिवशी भगवान गणेशाने नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपांच्या कुटुंबात विनायक नावाने अवतार घेतला होता. भाद्रपद चतुर्थीला गणपती पाहुणा म्हणून येतो, तर माघ चतुर्थीला त्यांचा वाढदिवस साजरा केला जातो. या दिवशी गणपतीचे तत्व पृथ्वीवर नेहमीच्या तुलनेत 1000 पटीने जास्त कार्यरत असतात. आणि म्हणूनच माघी गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत. आणि म्हणूनच माघी गणेश जयंतीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण इथे ठेवा फक्त एक सुपारी. ही सुपारी ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा हा येऊ लागेल, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दारिद्र्य, कर्ज आहे त्यापासून आपल्याला मुक्तता तर मिळणारच आहे, पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतील. तर ही सुपारी आपल्याला कुठे ठेवायची आहे, कोणत्या वेळेत ठेवायची आहे, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंटमध्ये ओम गणपते नमः लिहायला विसरू नका. या दिवशी आपल्याला सकाळी उठून स्नान करायची आहे. अनेक घरांमध्ये या दिवशी गणपतीची मूर्ती किंवा फोटोची प्रतिष्ठापना केली जाते. नैवेद्य बाप्पांना अर्पण केला जातो. बाप्पांना मोदक अतिशय प्रिय आहेत. मात्र माघी गणेश जयंतीला तिळाचे विशेष महत्त्व आहे. तिळगुळाचे मोदक किंवा तिळाचे लाडू नैवेद्य म्हणून अर्पण केले जाते. या दिवशी आपल्याला आवर्जून गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं किंवा संकटनाशक स्तोत्राचं पठण करायचं. यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते. भाद्रपद गणेश चतुर्थीप्रमाणे या दिवशीही चंद्र दर्शन टाळले पाहिजे. 22 जानेवारी रोजी सकाळी 10:14 पासून ते रात्री 10:04 चंद्र पाहणं वर्ज्य आहे, अशुभ मानलं जातं. ज्यामुळे असं म्हटलं जातं की व्यक्तीवर खोटा आरोप लागण्याची शक्यता असते. मध्यान्ह पूजा मुहूर्त हा सकाळी 11:29 पासून ते दुपारी 1:37 असणाऱ्या हा काळ गणपतीच्या पूजेसाठी अत्यंत शुभ मानला जातो, कारण गणेशाचा जन्म मध्यान्ह काळी झाला होता असे शास्त्रात सांगितले आहे. म्हणून आपल्याला सुद्धा आवर्जून याच वेळेत गणपती बाप्पांची पूजा ही करायची आहे. गणेश जयंतीनिमित्त रवी योग सकाळी 7:14 सुरू होणार आहे आणि दुपारी 2:27 हा योग राहील. हा एक शुभ योग आहे, जो सर्व नकारात्मक प्रभावांना दूर करतो. या दिवशी भद्रा दुपारी सुरू होणार आहे. यावेळी भद्रा पृथ्वीवर असणार आहे, त्यामुळे भद्र कालात कोणतेही शुभ कार्य केले जाणार नाही. गणेश जयंतीला भद्रा दुपारी 2:20 सुरू होईल आणि 23 जानेवारी रोजी पहाटे 2:38 चालेल.
आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपल्याला गणेश जयंतीच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता. हिंदू धर्मात पूजेच्या वेळी सुपारीला विशेष महत्त्व आहे. पानासोबत सुपारी देखील पूजेत ठेवली जाते. गणेशाला सुपारी प्रिय आहे आणि जेव्हा पूजा केली जाते तेव्हा प्रथम उपासक गणेश आणि गौरीचे प्रतीक सुपारीच्या रूपात वापरतात. भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या पूजेतही सुपारीचा वापर केला जातो. सुपारी संबंधित असे काही उपाय आहेत जे केल्याने धनात वाढ होते, त्यासोबतच सुख समृद्धी वाढते. हे उपाय आपल्याला व्यवसाय आणि करिअरमध्ये देखील उपयुक्त ठरतात. हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये बसूनच करणार आहेत. हा उपाय करण्याकरता आपल्याला एक सुपारी लागणार आहे, पण जी सुपारी आपण घेणार ती नवीनच असावी. अगोदर पूजेमध्ये वापरलेली सुपारी आपल्याला या उपायामध्ये वापरता येणार नाही. आता आपल्याला एक तामण घ्यायचं आणि त्या तामणामध्ये या सुपारीला ठेवायचं आणि 11 पळी पाणी आपल्याला या सुपारीवर अर्पण करायचे. प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना त्या सुपारीवर आपल्याला ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे. आता आपल्याला जलाभिषेक केलेल्या सुपारीला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. आता एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आणि तो कपडा आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायचा आहे. आता या सुपारीला आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आणि आपल्याला तिथेच देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आणि काही सेवा ह्या करायच्या आहेत. आपल्याला 11 वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे. जेव्हा आपण गणपती अथर्व शीर्षमचं पठण करणार तेव्हा आवर्जून आपल्या मुलांना सुद्धा बाजूला बसवायचं. त्यांनी श्रवण केलं तरी सुद्धा त्यांना त्याचा खूपच लाभ हा प्राप्त होणार आहे. 11 वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला 1 वेळा फलश्रुतीचं पठण सुद्धा करायचं. फलश्रुतीचं पठण केल्यामुळे आपल्याला केलेलं सेवेचं त्वरित फळ हे प्राप्त होत असतं. आता काही कारणास्तव जर तुम्हाला गणपती अथर्व शीर्षमचं पठण करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या, हात जोडून बसा, तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे. त्याचबरोबर 108 वेळा आपल्याला जो पण तुम्हाला गणपती बाप्पांचा मंत्र येतो त्याचा जप हा करायचा. जसं की ओम श्री विघ्नहर्ताय नमः, ओम गण गणपतये नमः या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा. या दोन्हीही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत. या सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्यावर गणपती बाप्पा हे प्रसन्न होत असतात. आता या सुपारीवर आपण अतिशय उच्च कोटीचा सेवा केली आहे, त्यामुळे ही सुपारी जी आहे ती अभिमंत्रित होते. आता अशी ही अभिमंत्रित सुपारी आपल्याला आपण जो गणपती बाप्पांसमोर लाल रंगाचा कपडा ठेवला आहे त्यावर ठेवून द्यायची आहे. आता या सुपारीला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे. आता या लाल रंगाच्या कपड्यामध्ये या सुपारीला आपल्याला बांधून घ्यायचं आणि याची एक पोटली ही तयार करून घ्यायची आहे. संपूर्ण दिवसभर ही पोटली आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावरच ठेवायचं. संध्याकाळी आपल्याला जेव्हा गणपती बाप्पांची पूजा करणार आहेत त्यानंतर आपल्याला ही पोटली तिकडनं उचलायची. आता ही अभिमंत्रित पोटली एक तर तुम्ही तुमच्या पाकिटामध्ये ठेवू शकतात किंवा अगदी तुम्ही तुमच्या घरामध्ये जिथे तुम्ही धुवून ठेवतो तिथे ठेवलं तरीही चालणार आहे. अशी ही अभिमंत्रित सुपारी आपल्याजवळ ठेवल्यामुळे आपलं पाकिट कधीही रिकामी राहत नाही. आपल्या घरामध्ये धुवून येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात. लक्ष्मी प्राप्ती करता, कर्जमुक्ती करता, इच्छापूर्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो. आता तुमचा जर व्यवसाय चालत नसेल तर तुम्ही व्यवसायाच्या ठिकाणामध्ये सुद्धा अशी ही अभिमंत्रित पोटली जी आहे ती ठेवू शकता. तुम्ही स्वतः अनुभव घेतील की तुमच्या व्यवसायामध्ये वृद्धी ही व्हायला लागलेली आहे. अतिशय चमत्कारिक असा हा उपाय आहे. कारण गणेश जयंतीच्या दिवशी गणेश तत्व हे नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने जास्त कार्यरत असतात आणि जेव्हा असा हा सुपारीपासून आपण उपाय करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष दूर होतात आणि आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं. अतिशय प्रभावी असा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा हा येऊ लागेल, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये झालेलं कर्ज आहे त्यापासून आपल्याला मुक्तता मिळणारच आहे. पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतील. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. गणपती बाप्पा मोरया.